डॉक्युमेंट काय काय लागतात ते सर्व अरेंज करायला लागतील. लय कामं असतात काही. मिनिमम 400-500 जण नुसते झेरॉक्सच झाले. तर मला सॉरी फॉर्मीला एडा बनवलाय. आज पागल झालोय मी पूर्णपणे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अँड ते सकाळ सकाळी आहे बघा. मी बघा पूर्ण रूप घालून चाललोय. स्वेटर, टोपी. भयंकर थंडी वाजते. नाही माहिती का, कारण थंडीचे दिवस आहेत. परत थंडी वाजते गाईज. तर गाईज आता आपण चाललोय सकाळ सकाळी कॉलेजला. तर आता वाजले 7:43 म्हणजे 7:45 झाले. आणि आता आपण निघालोय कॉलेजला जायला, कारण गाईज आज थोडा काम आहे आपला. कर्जतच्या कॉलेजला आहे, भिवपुरीला. आपला जो करंट कॉलेज आहे तिथं काम आहे. तर चला जाऊन येऊ बोललो. आज टाईम होता तर तशी तर दिवसभर खूप धावपळ चालले. जेव्हापासून पेपर संपल्या तोपासून, कारण आपले लयच काम पेंडिंग होते. ते पूर्ण करत 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 आता ऑलमोस्ट संपत आलेले आहेत. हा एक काम बाकी आहे, अजून एक काम बाकी आहे. तो करायचे 2-3 कामं बाकी आहेत अजून आपले. तर चला जाऊ आता फटाफट कॉलेजला. आज सोबत कोण नसणार आहे, मी एकटाच आहे आणि एकटाच येणार आहे आणि एकटाच जाणार आहे. चला जाऊ फटाफट आपण आता कॉलेजला. तिथून जाऊ ठाण्याला. बघू ट्रेन कितीची आहे. मी तर आज काय असं ठरून नाही निघालो की याच टाईमला निघायचा, पण तरी मी सकाळचं लवकर निघालो, कारण सकाळी गेलो की आपलं काम तरी लवकर होईल. चला आता बघू, जाऊया कॉलेजला. आपलं काम होतं का नाही कळेल. वरून थंड पण खूप आहे गाईस, खूप बेकार थंडी वाजते. आणि टोपी घालू नये, वरून ट्रेनमध्ये तर डबल थंडी वाजणार आहे. तर चला या थंडीच्या वातावरणात जाऊ आपण कॉलेजला. आज गाईज आज कळव्याला ट्रेनमध्ये खूप गर्दी होती आणि आत्ता जाऊन पोचलं ठाणे स्टेशन. आणि बघा ठाणे स्टेशनला किती गर्दी आहे लोकांची. लोक पण ती पण मस्त की सिस्टमॅटिक उभे राहिलेत लाईनीत एकदम. तर चला आता जाऊ. आता आपण कर्जत स्टेशनला बघू. इथून आता अर्धा तास आहे ट्रेनला आपल्या. लवकर आलो आहे, तर अजून 15-20 मिनटं आहेत. आणि इकडची लोक मस्त की लाईनीत उभे राहिलेत. तर चला आता मी थोडा वेळ करतो इथं बसतो. ट्रेन आल्यावर मग जाऊ आपण कॉलेजला. फाइनली मैं पहुंच चुका हूँ देवपुरी स्टेशन। और देखो अभी जा रहा हूँ मैं बस की दिशा की ओर. तर गाइस आता आपली बस लागलेली असेल, जाऊन बसू आता आपण बसमध्ये मस्तपैकी. जाऊ मग कॉलेजला. आता बघा फायनली आपल्याला बस भेटली. बस बघा पूर्ण खाली बस आहे. रिकामी रिटर्न झालेली कॉलेजला. तर आपला नशीब चांगला होता की भेटली आपल्याला. नंतर परत आपल्याला रिक्षाने जावं लागलं कॉलेजला. चला आता भेटले, जाऊ आता कॉलेजला. तर गाईज बऱ्याच दिवसांनी बघा आपण पोचलो आता फायनली कॉलेजला. आता चाललोय. आता गाईज आज आपलं काम काय आहे की आपला स्कॉलरशिपचा फॉर्म असतो तो भरायचा आहे, म्हणजे सबमिट करायचा आहे. भरलेला आहे, त्यासाठी चाललो आज कॉलेजला. गाईज तर आपल्याला दरवर्षी भरावं लागतं, कंपल्सरी असतं स्टुडंट्सला. म्हणजे जे कास्ट कॅटेगरी येतात, तर माझी ओपन कॅटेगरी आहे, तर ओपनवाल्यांना पण भरावं लागतं. तर तेच भरायला आज आलो आहे. नाही तर काय कॉलेजला असं काय आपलं काम नाही. लेक्चर बिक्चर तर काय नाही, पेपर झाल्यात, सुट्ट्या चालू आहेत. सर्व मित्र गावा बिवाला गेल्यात. मी आलो आहे मस्तपैकी कॉलेज आहे. इकडचा मग रोड आता बनलेला आहे, अंडर कन्स्ट्रक्शन होता, अजून पुढं थोडा बाकी आहे. चला जाऊ फटाफट. आणि आपला फॉर्म बी आहे तो बघू कसं काय होतं, कारण माझ्या मते तर टाईम तर लागेल. बघू चला आता काय कसं होतं. ऑफिसला जावं लागेल, सराशी भेटावं लागेल. परत डॉक्युमेंट काय काय लागतात ते सर्व अरेंज करायला लागतील. लय कामं असतात गाईस. ते स्कॉलरशिपच्या फॉर्मची लय झंझटमध्ये आज झालं तर बरं आहे, आता बघू नंतर कधी. आय थिंक आज झालंच पाहिजे. चला तर जाऊ मस्तपैकी. बघा तर गाईज बघा आता एवढ्या प्रिंटा घ्यायच्या आहेत, खूप साऱ्या प्रिंटर अजून आतमध्ये आहेत. एवढ्यांचे झेरॉक्स घ्यायचे आहेत, काही प्रिंटा घ्यायचे आहेत अजून. आता ते घ्यायला चाललोय. ते झाल्यावर आपलं लगेच होईल. आता सर्व फॉर्म मी भरला, मी थोडासा बाकी होता. सोहमचा पण भरतोय, माझा पण भरतोय, दोघांचा मीच भरतोय. तर त्याचे आता पेपर आले, त्याच्याकडे टाईम नाही, तर मीच भरतो आता. सर्वला घेईन मी. तर आता आपण चाललोय बघा इथं प्रिंट काढायला कॉलेजच्या गेटापाशी. हे बघा, तर जाऊ आता बघू तिथं किती वेळ लागतात. खूप प्रिंटा काढायच्यात, कमी 30-40 प्रिंटा असतील तर काढायच्यात अशा. आधार कार्ड, रेशन कार्ड,
आपलं मार्कशीट्स असे विविध आहेत. चला काढतो फटाफट आता मी जाऊ. आता फायनली आपलं झालेलं आहे. मिनिमम 1 तास लागला गाईज मला एवढं पूर्ण सेट करायला आणि मिनिमम 400-500 जे नुसते झेरॉक्सच झाले. एवढे झेरॉक्स लागले तर मी आधीसाठी पुढच्या वर्षासाठी पण घेऊन ठेवले झेरॉक्स, कारण नंतर टेन्शन नको म्हणून 5-5, 6-6 असे झेरॉक्स घेतलेले आहेत. ताणून झेरॉक्स घेतलेत. तर आता जाऊ. आपलं झालं सोहमचा हा 2 सेट बनवला आणि माझा 2 सेट, असं 2-2 सेट आहे. तर सर्व आपली काय मार्कशीट वेगवेगळे अजून काय काय असे डॉक्युमेंट आहेत आपले. तर चला आता जातो, आता सबमिट करतो. तर आपला होईल आता. बघू अजून किती वेळ लागते. आता मी तर झालं, आपलं तयारी फुल झाली. आता घेऊन चाललोय तर सरांचा बघू आता सर किती वेळ लावतो आपल्याला. गाईजच खरं मला सॉरी फॉर्मला एडा बनवलाय. आज पागल झालोय मी पूर्णपणे. कारण गाईज काय झालं की मी भरला फॉर्म, आलो, प्रिंट घेतले, पूर्ण अरेंज केले. 1 तास, दीड 2 तास लागले ते अरेंज करायला सर्व, कारण सोहमचं माझं दोघांचं होता त्यामुळे थोडा जास्त टाइम लागला. तर मी केला अरेंज. नंतर गेलो सरांकडं घेऊन की सर बघ. सर नंतर बोलतो की तुझा चुकीचा फॉर्म भरलाय तुम्ही. आणि काय मी प्रिंट घ्यायच्या अगोदर सरांना बोललेलो सर एकदा चेक करा, चुकीचं असलं तर आपण इथंच मी करतो दुरुस्त. पण सर बोलला नाही, तुझा डायरेक्ट घेऊन ये मग बघू आपण. काय पहिलेच बघितलं असतं तर तेवढा टाइम वाचला असता. सर लोक पण ऐकत नाही पोरांचं, आपलीच मनमानी करतात. तर आता गाईज आताचा सीन आहे की 2 इथंच वाजलेले आहेत आणि मी सकाळपासून आलोय. तर असा सीन आहे. आणि आता मी एडिट करायला परत 1-1.5 तास लागला. फुल एडिट केला आणि आता काय बोलतात, फुल एडिट केला आणि आता सर जेवायला गेला. माझा एडिट झाला आणि आता बघू काय होतं आपलं. सरांना आपण मी एडिट केला एवढा परत, तर लय खतरनाक सीन झाला. मोबाईलमध्येच केला गाईज आणि मोबाईलची चार्जिंग आता तुम्हाला लिटरली सांगतो की 30% आहे. तर बघू आता कसं काय होतं. आपलं मोबाईलची पण चार्जिंग राहते का नाही. आता सर भेटेल आपल्याला 2 वाजता, 2-2:15 त्यांची होईल वाटतं. डब्बा खाऊन त्यानंतर आपण चेक करू आणि बघू मग झाला तर बरं आहे, नाही तर आता डायरेक्ट घरी जाईल. नाही झाला तरी 1 दिवस आहे परत. तर काय आता फायनली सर आले आणि सर परत बोलतात त्याची प्रिंट कोण आणणार. तर काही हाय डॉक्युमेंट दुरुस्त केलं, आपण हा फोटो परत अपलोड केला तर बोलतात याची प्रिंट पण आण. आता परत चाललोय प्रिंट आणायला. बघा काय काय करायला लागतं काय कॉलेजला. नोकर बनवून ठेवतात सर लोक आम्हाला, एका वेळेस सांगत नाही. चला आता घेऊन येतो पटकन. आणि काय आपलं असं पण नाही की काय कॉलेजला लागून आहे, लय चालावं लागतं प्रिंट घेण्यासाठी. आता एवढं अख्खा कॅम्पस फिरून जावं लागणार घ्यायला, मग भेटेल ही प्रिंट. चला आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे दुसरा, घेऊन येतो. आणि गाईज वरून आहे बघा काय हालत झालं बघा, जसं शाई बघा, शाईच फुटली. कुठे गेली, अरे बघा, हे बघा खिशात ठेवलेला काहीच पेन आणि पेनच फुटला खिशातच. पूर्ण शाई झालं. मोबाईलला पण शाई लागली. मला माहीतच नाही की त्याने शाई फुटले. नंतर समजला तर फोन मी खिशात ठेवलेला, तर त्या फोनच्या पूर्ण कव्हरला तर शाई लागले. चला आता ते पण साफ करायला लागेल. काय काय होतंय गाईच सांगू नाही शकत आपण. आज नको ते गोष्टी घडतात. आज आपला कॉलेज गाईज लय शांत आहे, कारण सुट्ट्या चालू आहेत. आणि आता काही जण सोहमसांचे पेपर आता चालू होतील 3-4 दिवसात, मग तेव्हा पोरे येतील. तोपर्यंत तरी कॉलेज अख्खा खालीच असणार आहे. बघा तिथं मी काही अभ्यास करायचो ती जागा. आता काय पेपर संपलेत, आता टेन्शन नाही आपल्याला. भूक लागले तर पहिले मी जेवतो आणि तुम्हाला सांगतो माझं काय झालं. लय भयंकर भूक लागली, सकाळपासून काय खाल्ला नाही. बघा मम्मीने आज गवारची भाजी चपाती दिले. कॅम्पसला बसून खातोय. कॅम्पसमध्ये सामसूम आहे एकदम सन्नाटा. वा फोन नाही, मी एकटाच बसलो इथे आणि जेवतो. आता जरा जेवतो आणि मग तुम्हाला सांगतो आमचं पुढं काय झालं. तर काय आता फायनली मी निघालेलो बघा कॉलेजच्या बाहेर कॅम्पसला आहे. आता आपण जाऊया इथून मस्त स्टेशनला. तर काहीच जेवण बरा वाटला, कारण सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लं, नुसतं पोटात
उंदीर धावत होते आपले, गुडगुड गुडगुड आवाज करत होता पोट. आता जेवलो, आता बरा वाटला. आता निघालेलो आहे बघा मस्तपैकी. तर गाईज आत्ताचा सीन असं झाला, मी आलो प्रिंट घेऊन सेकंड टाइम. मग सरांनी फायनली बोलले झाला तुझा. तर आता मी निघालेलो आहे स्टेशनच्या दिशेने. गाईज सरांनी मला लय हैराण केला आज. काय नाही सर, असं एवढं झालं काम. पण गाईज आता खूप टाइम झाला आपल्याला, सकाळपासून आलो. असं कॉलेजला नाही थांबत एवढा वेळ, काय स्कॉलरशिपच्या फॉर्मसाठी एवढा वेळ थांबायला लागला. तर स्कॉलरशिप का भरतो माहिती आहे मला, कारण आमची जी फी असते ना ती अर्धी गव्हर्नमेंट देते आणि अर्धी आम्हाला भरायची असते. त्यामुळे जो स्कॉलरशिप फॉर्म असतो तर तेच भरत होतो. आपल्यालाच भरायचं होतं, त्यामुळं काय आता बोलणार. आता झाला, आता फायनली आता टेन्शन नाही. सोहमचं पण मी भरला, माझा पण भरला, त्याला पण टेन्शन नाही. तो आता मस्तपैकी अभ्यास करेल, पेपराचा जरा टेन्शन नाही राहणार कॉलेजला यायचा. त्याच्या आता 3-4 दिवसात हाय वाटतं कॉलेजचा पेपर. गाईज बघा हा कबड्डी ग्राउंड बघा, कबड्डी ग्राउंडची साफसफाई नाही झाली आहे पावसानंतर. तर चला आता जाऊ स्टेशनच्या दिशेने, बघू आपली ट्रेन किती वाजता आहे. ते आता स्टेशनला गेल्यावरच कळ. आता इथून जा पहिले लिफ्ट बघायला लागलं गाईज, कारण बस तर नसणारच आहे. आणि रिक्षात गेलो की 80-100 रुपयाचा ठोका लागेल डायरेक्ट, कारण एकटाच आहे. तर चला आज बघू, लिफ्टने जाऊ, बघू लिफ्ट कधी भेटते आता आपल्याला. जातो आता फटाफट. फोनमध्ये चार्जिंग आपली 9% आहे. चला जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी व्लॉग बनवू, संपल तेव्हा पुढचा बघू. तर चला आता जातो मी पायी पायी कॉलेजच्या बाहेर. तर गाईज आता फायनली आपल्याला ट्रेन भेटलेली आहे आणि ही ट्रेन झाली गाईज कर्जतला. तर आपण कर्जतवरून आता ही ट्रेन रिटर्न भिवपुरीला येणार होती, त्यामुळे मी बसलो या ट्रेनला. पण रिटर्न आल्यावर आपल्याला भिवपुरीला गर्दी नाही भेटणार. तर आता कर्जतला जातो गाईज मस्तपैकी वन साईड, आणि आता झोपतो वन साईडला. डायरेक्ट उठू आपण कळवा आल्यावर. हे बघा दिसतं का, चांदो मामा. गाईज आता चांदो मामा पण आहे आणि या साईडला सूर्य पण आहे आणि या साईड चांदो मामा, दोन्ही एकदम एकाच वेळी. तर चला जाऊ आपण फटाफट घरी. दोन्ही एकाच वेळी मी पहिल्यांदा बघतोय. त्या साईडला सूर्यास्त होतोय आणि या साईडला आपला उगवला पण आहे चंद्रमा चांदो मामा. तर चला जाऊ आता आपण घरी फटाफट, मस्तपैकी वातावरणाचा आस्वाद घेत आणि करू मग घरी गेल्यावर रेस्ट. फायनली आता मी घरी आलो आणि बघा मी काय आणलंय आज. हे बघा, येता घेतले गाईज मी गेमिंग ग्लब, थंब ग्लब. याने आता आपण गेम खेळू फ्री फायर मस्तपैकी. आणि मम्मी बघा मस्तपैकी आता खाते नाश्ता. मी काही जलेबी आणले बघा, खायला बसले. सोहम शेठ झोपेतनं उठून ऐकत नाही गाईज. तर चला गाईज मी आता फ्रेश होतो मस्तपैकी. बघा हा आणला, तर गाईज 50 रुपयाला आहे, स्वस्त भेटला म्हणून आणला मी. 50 रुपये स्वस्त. तर गाईज चला आता मी होतो फ्रेश फटाफट झटपट आणि खातो मी मस्तपैकी आणलेली जलेबी गरम गरम. फाइनली अभी गाइस ये व्लॉग को करते हैं यहीं पे एंड. तो गाइस ये व्लॉग आपको कैसा लगा है कमेंट करके ज़रूर बताना, एंड लाइक शेयर एंड सब्सक्राइब करने को भूलना मत. मिलते हैं गाइस अपन ऐसे एक अलग और नए व्लॉग में. आज के लिए इतना ही. गुड नाइट एंड शुभ रात्रि गाइस.